तर आज चिकन धुवून घेतलंय. आता मी त्याला आलं पेस्ट टाकणार आहे आणि हळद टाकणार आहे. आता मीठ टाकणार आहे. आता सगळं टाकून घ्यायचं आणि त्याची पिळून घ्यायचा. ठेवायचे सगळं लावून घेतले. आता थोड्या मुळ्या ठेवायचे. चिकन मुळ्या ठेवले. आता तांदूळ घेऊ घेतलंय सगळं. तर मी आता तेल टाकते आणि थोडेसे वाफळून घेते. आता मी ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि नंतर उतरायचं. काय काय घेतलंय? कांदा, टमाटर, थोडीशी जिरी, तमालपत्र, कोथिंबीर आणि वाटणामध्ये सगळं मटेरियल टाकून वाटण तयार केले. आता मी वाफ देऊन घेतले, एक शिट्टी करून घेतल्या. आता हे मसाले, हे लाल तिखट, हे घरचा मसाला आणि हे फ्राय मसाला आणि हे धना पावडर, तांदूळ घेतलेले इथं. थोडीशी जास्तच करणार आहे मी. आणि आता भाजून घेऊ आणि आता कांदा भाजायला टाकलाय. आता लालसर कांदा भाजून घ्यायचा झालाय आणि आता आता तेल टाकून घेतलं. आता जिरी टाकून घेऊ आणि तमालपत्र, 2 मिरची टाकून घेऊ. वाटण बनवलेलं आहे सगळं टाकून. झाले आधी. आता बघा बिर्याणी झणझणीत होती का नाही. आता कांदा पण भाजून झाला, टमाटर भाजून झाले गरम करून. आता टाकून घेऊया. सगळे मसाले काढून ठेवलेले होते ते सगळे टाकून घेऊ. थोडी जास्तच करणार आहे बिर्याणी. आणि आता ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. आता बघा चिकनचे पीस टाकून घेतले. आता केवढं पाणी वतायचं तेवढं आपल्याला टाकून घ्यायचं आणि कोमट पाणीच वतायचं बिर्याणीला. बारीक गॅसवर शिजून द्यायचं. त्याला कसा भारी कलर आलाय आता बघा.
ते झाकून ठेवलं ना वाफेवर बिर्याणी आता बारीक गॅसवर एकदम भारी होते. कुठली आता बारीक गॅसवर थोडस शिजू द्यायचं आणि पुन्हा उतरून घ्यायचं. चला आता आपली बिर्याणी तयार झाली का ती बघूया. आणि बघा आता किती मस्त बिर्याणी झाली. आता आपण खाली टाकून घेऊया वरून. आणि आपली बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे. मी काढून घेते. बिर्याणी तयार झाली. आता खायला बसूया.